नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट। ही अपडेट आहे महावितरणमार्फत हिंगोली मंडळ कार्यालयाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 40 जागा आहे, तर वायरमन ट्रेडच्या 40 जागा आहे। अशा प्रकारे एकूण 80 जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे। यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो, तर उमेदवार हा संबंधित शिक्षण संस्थेमधून ITI उत्तीर्ण झालेला असावा। यामध्ये ITIचा जो ट्रेड आहे हा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन यापैकी असावा। यासाठी मित्रांनो 28 डिसेंबर 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 राहणार आहे। यासाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। यासाठीचा इस्टॅब्लिशमेंट ID आहे E021727057। या इस्टॅब्लिशमेंट ID वरती तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं आहे। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना यासाठी अप्लाय करताना अडचण जात असते। त्यासाठी मी तुमच्या सोयीसाठी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनला माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे jobs247marathi.in। त्यावरती या संदर्भाचा आर्टिकल सुद्धा टाकलेला आहे। त्यामध्ये मित्रांनो इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या दोनही ट्रेडच्या अप्लाय लिंक मी प्रोव्हाइड करून दिलेले आहे। त्यावरती जाऊन तुम्हाला फक्त क्लिक हिअरवरती क्लिक करायचं आहे आणि अप्लायवरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता। यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 राहणार आहे। यामध्ये काही अडचण जात असेल तर त्यांनी एक नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉल करून त्यांना माहिती विचारू शकता। यामध्ये सदर भरती जी आहे ही फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारासाठी राहणार आहे। इतर जिल्ह्यातील उमेदवाराचा यासाठी विचार केला जाणार नाही। यामध्ये अप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे हा 1 वर्षाचा राहणार आहे। यामध्ये जे प्रशिक्षण कालावधीचा पण नियम राहतो त्यानुसार तुम्हाला स्टायपेंड यामध्ये दिलं जाणार आहे। तर यामध्ये जे आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज केला 11 जानेवारी 2024 पर्यंत, त्यानंतर तुमचे जे आहे ऑनलाईन अर्जाची छाननी जी आहे किंवा पडताळणी आहे याला 15 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। या दिवशी मित्रांनो सकाळी 10 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत तुमची जी आहे कागदपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे। यासाठीचा कार्यालयाचा पत्ता दिलेला आहे विद्युत भवन मंडळ कार्यालय हिंगोली, या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे। जे पण उमेदवार हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत, यासाठी पात्र आहेत आणि त्यांनी यासाठी अर्ज केला असेल तर अशा उमेदवारांना 15 जानेवारी 2024 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहणे गरजेचं आहे। सदर पडताळणीकरिता ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या सर्व संबंधितांनी त्यांच्या कागदपत्राची झेरॉक्स प्रत तसेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणजे झेरॉक्स आणि ओरिजिनल अशा प्रकारे दोनही प्रकारचे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला घेऊन हजर राहणे गरजेचं आहे। जे उमेदवार हजर राहतील अशा उमेदवाराची पडताळणी केली जाईल आणि जे उमेदवार गैरहजर राहतील अशा उमेदवाराचा अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल। त्यामुळे यासाठी जे आहे अशा प्रकारे ही त्यांनी पद्धत काढलेली आहे। तर यामध्ये जर तुम्ही इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर लवकरात लवकर अप्लाय करा। 11 जानेवारी 2024 यासाठीची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।